सांगवी परिसरातील शेतकरी आणि प्रभाग 2च्या नगरसेविकेचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। सांगवीमधील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत एक निवेदन दिलंय। 2 कोटी मागणाऱ्यावर कारवाई न झाल्यास सामूहिक आत्महत्येचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। सांगवी येथील एकूण 7 गट क्रमांकामधील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे। प्रभाग 2च्या नगरसेविका काफिया नाज आणि त्यांचे पती काजी नाफे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर शेतकऱ्यांना त्रास देणे, जमिनीमध्ये बळजबरीने कब्रस्तान करणे, पैशांची मागणी करणे व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आलाय। शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीलाही गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। संबंधित व्यक्तींवर प्रशासनाने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी। त्वरित कारवाई न झाल्यास पीडित शेतकऱ्यांना सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की आमच्या शेतीवर नाफे नावाच्या एका बंडखोर म्हणजे खंडीखोर नगरसेवकानं धमक्या देऊन जमीन न विकू देणं, न हे करणं म्हणून असं हे करायला लागले। तर मी सांगवीतील शेतकरी असून मी गेल्या वेळेस आमची एक वेळेस फाईट झालेली सर की मुलाखतीद्वारे त्यानं आम्हाला धमकावलं की या ठिकाणी मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे आणि ही जमीन तुम्ही कशी काय विकू शकता। तर सर मी सांगू इच्छितो की तिथं कसल्याही प्रकारचं आरक्षण नाही आणि आज मला माझ्या लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा वैयक्तिक याच्यासाठी जमिनी विकायच्या आहेत, पण तो जमिनी विकायच्या असतील तर 2 कोटी खंडणी द्या। त्यांची मिसेस नगरसेविका आहे की त्या मिसेसच्या नावाखाली तो स्वतःचं पोळी भाजून घ्यायच्या मागा लागला आहे। तर फक्त मला एवढंच म्हणायचं की मी इतकं सांगूनही त्यानं जर ऐकलं नाही माझं, म्हणून मी काय केलं सर की सरळ पोलीस स्टेशन विमानतळ पोलीस स्टेशनला एक FIR दाखल केला त्याच्या नावानं आणि FIR फाडून घेतला, पण प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यावर, म्हणून तो सुसाट सुटलाय। आता त्याची हिंमत इतकी वाढलेली आहे की एक वेळेस फक्त माझ्यावरच होतं, पण आज सर्व शेतकऱ्यावर त्यानं दबाव टाकलेला आहे की तुम्ही जमिनी कशा विकता, काय नाही बघतो मी। आणि त्यानं असे एक ठेव तयार केलेलं आहे की कागदपत्राद्वारे आरक्षणाच्या याच्याद्वारे। तर मी सांगू इच्छितो की आमचे 2 टर्मचे नगरसेवक मी सोबत आणलेले आहे की कसल्याच प्रकारचं कोणीही जमिनीवर आरक्षण सध्या महानगरपालिकेचं नाही। आणि मग महानगरपालिकेला निवेदन आहे की असं पेपरमध्ये जाहीरपणे त्यांनी प्रकटन करावं की सांगवीची कुठलीही जमीन आरक्षणामध्ये नाही। तरी पण महानगरपालिकेचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीत आणि हे नाफे त्या गोष्टीचा पूर्ण फायदा घेऊन शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष खंडणी वसूल करण्याचं काम करीत आहे आणि यांचा कुठलाही कसल्याही प्रकारचा चांगला बॅकग्राऊंड नाही। हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे जर नांदेडला तयार झाले आणि महानगरपालिकेत जर गेले तर महानगरपालिकेचं लवकर वाटोळं होणार आहे। त्यासाठी माझी विनंती आहे महानगरपालिकेला की आपण अगोदर एक पत्र काढून सांगवीवर कसल्याही प्रकारचं कुठलंही आरक्षण महानगरपालिकेचं नाही असं जाहीरपणे महानगरपालिकेला सांगावं आणि शेतकऱ्यांना एक धीर द्यावा ही माझी कळकळीची महानगरपालिकेला विनंती आहे। आणि या नाफेला जे अगोदर मी केस केलेला आहे त्या केसचा ॲक्शन पोलीस स्टेशनने ताबडतोब घ्यावं ही माझी कळकळीची पोलीस स्टेशन विमानतळाला विनंती आहे। ते शेख जाकीर नावाचा माणूस आहे, त्याला आमची थोडी कळकळीने हे वाटली यांच्या मागं कोणी नाही, तर तो आम्हाला मदत करायला लागला। तर त्याला धमक्या द्यायला ती तू आपली जाती काय, तू पैसे मदत करा, ऐसा करा वैसा करा म्हणाले। पण ते माणूस कितीच मदत करीत असतो, पत्रकाराचं काम आहे आणि शेख जाकीर त्या पत्रकाराच्या मदतीनं आम्हाला मदत करायला आहे। आता याची जातीच्या आधारे किंवा आरक्षणाच्या नावाखाली हे असं दादागिरी चालू आहे। तर आजपर्यंत आमच्या सांगवीला कोणतेही आरक्षण नाही। आज 2019-20 मध्ये पूर्ण गट नंबर जे आहे ते 2-3 जे गट नंबरवरती नाफे काजी काहीतरी नाव ऐकलेलं आहे मी। तर या संबंधित व्यक्तीने आमच्या शेतकऱ्यांना सर्व त्रास दिलेला आहे की बाबा तुम्ही जे कोणी सौदा करत असेल त्याच्या आडपट्टी येऊन सौदे वगैरे करण्यासाठी रोख करत आहे। तरी यासाठी आम्ही सर्व जिल्हाधिकारी SP साहेबाला विमानतळ पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आम्ही शेतकऱ्याच्या हिताची मागणी करत आहोत व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढीच मागणी करत आहोत। त्या माफे साहेबाची पैशाची त्याला पैशाची लई भूक लागली, त्याला सांगवी गाव इकतच घ्यावं आले सगळं एकट्याला। आमच्या जमिनी विकू देणं आलंय आणि आम्हाला निवड रोज त्रास द्या। त्याला एकट्याला सांगलं तर ते त्याच्या पत्नीला सुद्धा घेऊन आले। मी असं करून तुमच्यावर असं करतो, तुमची जमीन मी विकू देत नाही, हे त्याचं बोलणं आहे। जमीन कुठं आहे? जमीन सांगवीची नगरपालिकेत पैसे 2 कोटी रुपये मागाल, खंडणी मागायला खंडणी मागाले।